तर मंडळी काजूचा सीझन चालू आहे आणि ओल्या काजूगराची भाजी तर झालीच पाहिजे आणि तीही आपल्या पारंपरिक गावरान पद्धतीची. तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथं काजूगर साफ करून ते पाण्यामध्ये 1-2-4 मिनिटं उकळून घेतलेले आहेत. इथं फोडणीची तयारीसुद्धा केलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 4-5 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा आलं आणि लसूण ठेचून टाकलेला आहे. त्याच्यानंतर ताजा कढीपत्ता आणि भरपूर सारा कांदा टाकायचा आहे. 3-4 कांदे मी बारीक चिरून टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घेऊन त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. टोमॅटो थोडाफार मऊ झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून कांदा टोमॅटो एक 3-4 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात उकळून घेतलेले काजूगर टाकायचे आहेत, ओले काजूगर, आणि ह्याला व्यवस्थित परतून घेऊन आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक 15 ते 20 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवरती काजूगर शिजवून घ्यायचे आहेत. वरून ओली कोथिंबीर टाकायची आहे. झाली की नाही छान चमचमीत अशी आपली ओल्या काजूगराची भाजी तयार. तुम्ही कशाप्रकारे ही भाजी बनवता ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.